गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक, सांगलीत टायर जाळत तर नागपुरात जोडेमारो आंदोलन करत नोंदवला निषेध. संजय राऊतांना धमकी देणाऱ्या राजेश मोरेंच्या विरोधात उबाठाच्या महिला पदाधिकारी आक्रमक महिलांकडनं मोरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. कुंभमेळ्याच्या समितीवरून साधू महंतांमध्ये नाराजी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांची तातडीची बैठक, शासनानं समितीत स्थान न दिल्यामुळे नाराजी. पुणे नाशिक महामार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीतनं गॅस गळती. अचानक गॅस गळती झाल्यामुळे नारायणगाव परिसरात भीतीचं वातावरण. गॅस गळतीचं कारण अस्पष्ट. नागपुरात नवरात्रोत्सवावरनं वाद, गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध. मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात देऊ, विश्व हिंदू परिषदेचा इशारा. नवी मुंबईतील ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी 6 दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या खेडकरचा ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखेला धुळ्यातून केली अटक. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आक्रमक. येवल्यात नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती रास्ता रोको, तर मालेगाव ते सुरत महामार्गावर देखील रास्ता रोको करत घोषणाबाजी. आणि कोल्हापूरच्या उजळईवाडीमध्ये गुंडांचा धुडगूस, हातात कोयता, तलवार, लोखंडी रॉड घेऊन परिसरात तोडफोड. तर धाराशिव जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. त्यामुळे गाजराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाणगाव या गावातील गाजर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. गाजर पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. अतिवृष्टीमुळे बीडच्या सौताडा घाटातील रस्ता खचलाय. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. पाटोदा जामखेड या रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे जामखेडकडे जाणारी आणि बीडकडे येणाऱ्या बसेस साकत पाटोदा मार्गे पाठवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा 99.32% पोहोचलाय. त्यामुळे सर्व तलाव भरण्यासाठी आता अवघ्या 10,000 दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तलावातील पाणीसाठा 14,37,538 दशलक्ष लिटर्सवरती पोहोचला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे चांदणी नदीवरच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय. धाराशिवच्या भूम तालुक्यात जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. साबळेवाडीचा तलाव अचानकपणे फुटल्यामुळे परिसरातील शेतात पाणीच पाणी झालं. कर्जत जामखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी हातात आलेली पिकं पाण्यासोबत वाहून गेल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. या भागात आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली आणि शासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे. बुलढाण्यातील लोणार सरोवराची पातळी महिन्याभरापासून वाढलेली आहे. परिसरातील 12 मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, तर सरोवराच्या आतील काठावर असलेल्या कमळजा माता मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी आल्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवावरती जलसंकट ओढवलं आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचं पाणी पळालंय. या पावसानं राज्यभरात पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोरड्या दुष्काळाचा सातत्यानं सामना करत असलेल्या मराठवाड्यात यंदा ओल्या दुष्काळाचं संकट गडद झालंय आणि विदर्भातील 7 लाख हेक्टरला याचा फटका बसलाय. तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान झालंय. कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्याचा ट्रक नाशिकमध्ये रोखला. नाफेडनं खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेत विक्री करू नये अशी मागणी करण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुन्हा नाफेडच्या कांद्याची वाहतूक जर केली तर ट्रक जाळून टाकण्याचा इशारा देण्यात आलाय. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. यात छत्रपती संभाजीनगरात 3 सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. अवघ्या 2 दिवसांवरती आलेल्या नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याची लगबग देहूतल्या कुंभारवाड्यामध्ये सुरू आहे. शहरातील विविध भागात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. सांगलीतील स्थानिक
फळांना मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी जिल्ह्यातील या फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा वनपरिक्षेत्रातील राका, पळसगाव, पिपरी आणि भदुटोला या गावांमध्ये सध्या वाघाच्या दहशतीनं शेतकरी शेतात जाण्यास देखील घाबरतायत. अलीकडेच एका शेतकऱ्यावरती वाघानं हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. वनविभागानं ड्रोनच्या साह्यानं परिसराची पाहणी केली, मात्र वाघ अजूनही मोकाटे. खराडी इथल्या नवनाथपंथी दफनभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानच्या पार्किंगची जागा केशवनगर खराडी नदीवरच्या पुलासाठी जाणार आहे. म्हणून कब्रस्तानच्या पूर्वेकडील दुसरी जागा पुणे महानगरपालिकेनं पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी. तोपर्यंत इथल्या रस्त्याचं काम थांबवावं अशी मागणी करत मुस्लिम आणि नवनाथपंथी समाजानं आंदोलन केलंय. साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकानं एक खास शैक्षणिक ॲप्लिकेशन तयार केलंय, ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवणं सोपं होणार आहे. या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲपचं अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आलं. साताऱ्याच्या मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाच्या आईसाहेब या देवीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात सातारा शहरातील नागरिक या आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते. शस्त्र सोडण्याच्या भूमिकेपासून माओवादी संघटनांनी फारकत घेतली आणि 2 दिवसांआधीच माओवाद्यांनी युद्धबंदीचे जे काही संकेत दिले, मात्र भूपतीची भूमिका चुकीची असल्याचं नवं पत्रक माओवाद्यांनी आता काढलंय. नागपुरातील मेंदूज्वराच्या संशयित नमुन्याची पुण्यात तपासणी होणार आहे. नागपुरात रॅपिड अॅक्यूट इन्सेफ्लायटिस सिंड्रोम म्हणजेच मेंदूज्वराचे 8 रुग्ण सापडलेत. संशयित रुग्णांच्या नमुन्याची तपासणी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या दापोलीत विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक विधी पार पडल्यानंतर ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जळगावच्या चोपड्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार पडताळणीला सुरुवात झालेली आहे. 2002च्या मतदार यादीतील मतदार आणि त्यांच्या अनुक्रमांक आणि 2024च्या मतदार यादीतील अनुक्रमांक यांची पडताळणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांचा तब्बल 50 वर्षांचा संघर्ष अखेर संपुष्टात आलाय. 1972 मध्ये कोकण कृषी विद्यापीठ स्थापन करताना या गावातील 488 एकर जमीन विद्यापीठाला देण्यात आली होती आणि ग्रामस्थांच्या संघर्षानंतर 488 एकरापैकी 228 एकर जमीन गावकऱ्यांच्या वापरासाठी वगळण्यात येईल आणि उर्वरित जमीन विद्यापीठाकडे जाईल. विकासाच्या पायाभूत सुविधांची वानवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघायला मिळते. कुडाळ तालुक्यातील माणगाव तळवाडी इथे पारधी समाजातील कुटुंबीय गेली अनेक वर्ष अक्षरशः गुडघाभर चिखलातनं वाट काढत जीवन जगतायत. या कुटुंबाची लहान मुलं रोज शाळेत जाण्यासाठी चिखल आणि पाण्यातून जातात. सोलापूरकरांची हवाई सेवेची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरनं सोलापूर मुंबई आणि सोलापूर बेंगळुरू या 2 मार्गावरती नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठीची बुकिंग प्रक्रिया आजपासून सुरू होईल. तुळजापूरमधील बसस्थानकाचं नाव आता श्री तुळजाभवानी बसस्थानक करण्यात आलंय, तर जुन्या बसस्थानकाचं नाव छत्रपती संभाजी महाराज बसस्थानकाचं करण्यात आलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बसस्थानकाचं नाव बदलण्याचं आश्वासन दिलं होतं. नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणाऱ्या तोतयाला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिलं.